बॉलिंग ट्रॅकवरती केपी येताना पाहायला मिळतात. किरण पवार, बॅट्समन शुभम पाटील, त्याच्या सोबतीला फलंदाज येताना पाहायला मिळतील. पहिला बॉल, 18 बॉल 88 ची मॅच. पहिलाच बॉल, धावांचा पाठलाग होऊ शकतो हे सध्या सांगणारा पहिला षटकार मारलाय शुभम पाटीलनं. चांगला फटका एक्झिक्यूट केला. शुभम देखील चांगलाच खेळला या स्पर्धेच्या माध्यमातून. एक अर्धशतक नुकतंच त्यानं झलकावलं, पण त्या मॅच मध्ये रन्स मोठ्या राहिल्यात. प्रति ओव्हर तुम्हाला 28-29 धावा, म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 5 षटकार मारायचे आहेत. पहिला षटकार आला. समोर खेळण्याचा प्रयत्न, ऑन लॉंग ऑफ मध्ये चालला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल या बॉलवरती. 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. प्रेक्षकांना देखील हीच अपेक्षा असते की सामना रफ अँड टफ बनायला हवा. कधी मोठा स्कोर बनतो तेव्हा त्या धावांचा पाठलाग करणं कठीण राहतं, त्यामुळे प्रेक्षक देखील कंटाळतात. सध्या 88 काढायचे आहेत, त्यामुळे कठीण सामना म्हणूया. प्रचंड वेगवान बॉल, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट केला, पण तो तिकडे बॅट्समन पोहोचलेत प्रॉपिंग क्रीज मध्ये. एक सिंगल लेग बायच्या साइन आपण ऍड करत आहोत. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. बिनबाद 8. 3 बॉलचा खेळ संपला. 80 ची आवश्यकता 15 बॉल मध्ये. लॉंग ऑफ सीमा रेषा पार, शुभम पाटीलच्या पाठमधून कडक षटकार. चार बॉलचा खेळ संपलाय. 14 रन्स. लॉंग ऑनला चालला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात, अमित नाईक. थ्रो इथे चांगला राहिला, पण तो एक सिंगल. पुढची मॅच अंडर 25 सचिन स्मृती जासई वरद 11 टाकीगाव या दोन संघांमध्ये आपल्याला पहिला सेमी फायनलचा सामना पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी सेमी फायनल युव्ही स्पोर्ट्स मुरुड आणि त्यांच्या विरोधात इथे जिंकणारा संघ खेळेल. या मॅच मध्ये जिंकणारा संघ. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती रन्स लागले, त्या अर्थातच बिनबाद 15 धावा. त्र्याहत्तर धावेचा पाठलाग करायचा येणाऱ्या 12 बॉल मध्ये. टाकीगाव टीमचे कर्णधार टॉस साठी संपर्क साधा. झासाईचे कॅप्टन सध्या बॉलिंग करताय. संयम अंडर 25 या गटामधून संयमला लीड करताना आपण पाहिलं. 12 बॉलचा खेळ राहिला. बॅटच्या मधोमध इथे देखील उंची जास्त आणि लांबी देखील. बॉल जाईल समोरच्या दिशेनं. षटकार. 11 बॉल 67 धावेची आवश्यकता. 11 बॉल मध्ये 11 षटकार, तरी 66 बनतील. 67 ची आवश्यकता. 11 बॉल मध्ये 11 षटकार मारायचे आहेत सध्या. ते प्रयत्न करतायत शुभम. उंच गेलाय आणि तेवढाच लांब देखील. या मॅच मध्ये देखील शुभम तशीच बॅटिंग करतायत. आणखीन एक षटकार. एकसष्ट धावेची आवश्यकता 10 बॉल मध्ये. 148 वरती वैयक्तिक खेळताय शुभम पाटील. या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त धावा. क्या बात आहे. शुभम पाटीलनं सर्वाधिक धावा काढल्या स्पर्धेमध्ये, पण तो शेवटच्या मॅच मध्ये संघाची कामगिरी हवी तशी बनली नाहीये. 88 गोलंदाजांच्या विरोधात काढल्या गेल्या. शुभम पाटीलचे अद्याप प्रयत्न आहेत, परंतु आता सामना डिफिकल्ट, कठीण सिच्युएशन, परिस्थिती आता बदलली. मॅच मध्ये आव्हान कायम राखणं कठीण आहे. एक सिंगल 149 वरती पोहोचला. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू म्हणून आतापर्यंत तो लीडर राहिला. 100 धावा काढणारे खेळाडू देखील अनेक पाहिले. आपण करणला पाहिलं, चैतन्य देखील 100 धावा काढल्या. अमितनं देखील 100हून अधिक धावा. परंतु सध्या गुपित आहे मालिकावीर कोण राहील, किती धावांनी कोण पुढे गेल्या. बॅटची एज मागे चालला. बॉल क्षेत्ररक्षकांना अडवण्याचा प्रयत्नच केला नाहीये. बॉल सीमा पार. 4 रन.
एकतर्फी ही मॅच सध्या एकतर्फी एन्जॉय करता पण तू जाता जाता आपली छाप सोडून देत असताना बॉल पाठवला लॉंग ऑफ सीमा पार षटकार. बत्तीस धावा लागल्या 2 षटकांच्या अखेरीस. शेवटचं षटक आहे तन्मय ठाकूर आलाय अंतिम ओव्हर मध्ये. तन्मयला आपण पाहतोय. प्रचंड मोठा प्रवास राहिला या मॅच मध्ये. 88 काढायच्या होत्या. आय थिंक 50 धावेची आवश्यकता. फटका चांगला आहे. मागच्या दिशेने चाललाय बॉल. आउटफील्ड फास्ट रोखणं कठीण. बॉल सीमा पार. 153 धावा. टाळ्या होत्या शुभम पाटील साठी. चांगली बॅटिंग. या स्पर्धेतला सर्वाधिक रन स्कोर काढणारा खेळाडू, अगदी जास्त धावा बनवणारा खेळाडू शुभम पाटीलला आपण सध्या पाहता. 153 वरती तो पोहोचलाय. चौथा सामना तो खेळतो आजच्या दिवसामध्ये. आज 10चा पोल. 4 दिवस जे खेळाडू पाहिले आपण 3 मॅच मध्ये त्यांच्या 100 जास्त धावा पाहायला मिळाल्या. पण तो शुभम पाटीलचं कौतुक यासाठी आपण करतो. प्रत्येक मॅच मध्ये त्याचा अगदी वेगळाच परफॉर्मन्स राहिला. अनेक चांगल्या गोलंदाजांच्या विरोधात इथे फटका सहज खेळला. टायमिंग केले परंतु ताकद देखील चांगली. बॉल सीमा पार षटकार. बनल्या 43. 45 धावेची आवश्यकता. 4 बॉल 45. 48 म्हणले धावा माफी असावे. 48 रन्स. फ्लिक केल्या बॉलला. बैठक स्ट्रोक मागे पाठवलाय आणि या 4 धावेनं संघाचं अर्धशतक कंप्लीट. 52 धावा धाव फलकावरती. कंप्लीट करण्याची संधी. 41 वरती पोहोचलाय शुभम पाटील. अवघ्या 11 बॉल मध्ये 41. 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. आणखीन एक ऑन ड्राईव्ह. लाजवाब फटका. ऑन साइडला तडाखा. लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे. 12 बॉल 47 वरती वादली बॅटिंग. आणखीन एक षटकार. लगातार 2 अर्धशतक प्रेक्षकांना कदाचित पाहायला मिळतील. आता प्रतीक्षा करूया. चांगला वेगवान बॉल. निर्धाव चेंडू. आता शेवटचा बॉल आहे आणि अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी शुभम पाटीलला हव्या 3 धावा. 3 धावेची त्याला आवश्यकता आहे. संघ पोहोचला अगदी 58 वरती. जास्त मोठा स्कोर राहिला. 88 धावा. त्यामध्ये 58 30 धावेचं अंतर राहिलं. 3 षटकांचे मॅच. शेवटचा बॉल आहे. 50 कंप्लीट होतील की या बॉल वरती. 3 ची आवश्यकता. फटका चांगला. ऑन साइडला बॉल अडवला. त्यामुळे इथून अर्धशतक नाहीये पण तू चांगली बॅटिंग केली शुभम पाटीलनं. या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त धावा काढल्या पण तू त्याचा संघ या स्पर्धेमधून बाहेर चालला. हार्ड लक शुभम पाटील. मॅन ऑफ द मॅचचा देऊया. आणि सुपर 5 मध्ये विठ्ठल क्रिकेट क्लब जासई संघ पोहोचलाय अंतिम 5 मध्ये. कॅप्टन संयम या. संयम आले. टॉस आपण करूया. टाकीगाव टीमचे कॅप्टन वरद 11 टाकीगाव. सेमीफायनल 1 स्टार्ट करूया. आपण टॉस करणार आहोत.
चला संचित या आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. अंडर 25 जासई आणि दुसरीकडे वरद 11 टाकीगाव.